अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. जी-आर 8 मे 2024ला एक जी-आर करण्यात आला आहे. या जी-आरमध्ये जो तुमचा पेंडिंगला मानधन आहे एप्रिल-मार्च महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आणि मानधन तो आता अदा केला जाणार आहे. भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की सर आमचं जो पेंडिंगला मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे तो केव्हा अदा केले जाणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सर्व कोणत्या महिन्याचं पेमेंट केले जाणार आहे ते आपण मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी जी-आर करण्यात आला आहे. या जी-आरमध्ये कोणत्या महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जी-आर करण्यात आला आहे ते आपण डिटेलमध्ये बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल बघा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत जी-आर आहे. महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागाकडून हा जी-आर करण्यात आला आहे. दिनांक 8 मे 2024ला हा जी-आर करण्यात आला आहे. या आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं पुढे. तर बघा या ठिकाणी शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्षक उपशीर्षक उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान व तृतीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174.00 कोटी रुपये 174 कोटी एवढ्या अतिरिक्त राज्य हिस्सा आवश्यकता निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी मला कमेंट केलं होतं की सर आमचं एप्रिल महिन्याचं मानधन अजूनपर्यंत आमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालं नाही, असं मला भरपूर कमेंट येत होते. त्या ताईंसाठी हा महत्त्वाचे अपडेट आहे, ही महत्त्वाची अपडेट आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बघा ताईंनो, आता लवकरात लवकर तुमचं जे एप्रिलचं मानधन पेंडिंगला आहे किंवा मार्च एप्रिलचं तुमचं पेंडिंग मानधन आहे ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या ठिकाणी केंद्र आणि राज्य मिळून 174 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. तर लवकरात लवकर जे एप्रिल महिन्याचा तुमचं मानधन थांबलेलं आहे ते मानधन पेंडिंगला आहे ते मानधन लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये आता डिपॉझिट होणार आहे. तर आपल्याला हे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल 2026 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील हे सर्व या ठिकाणी अपडेट देण्यात आलं आहे. म्हणजे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एकत्र या ठिकाणी जो पेंडिंगला आहे तुमचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता ते एकत्र या ठिकाणी तुमचं आता डिपॉझिट केलं जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये. बघा ताईंनो, आता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजना कारवाई पूर्ण करावी. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 181 4/5/2026 नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर या जी-आर मध्ये सर्व अपडेट दिला आहे आणि भरपूर ताई वेट करत होते, कारण जोपर्यंत जी-आर आणि निधी मंजूर होत नाही तोपर्यंत जे पेंडिंगला जे आपले मानधन आणि प्रोत्साहन भत्ता होता तो मिळणार नव्हता. पण या ठिकाणी 8 मे 2026ला हा जी-आर करण्यात आला. या जी-आर या परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जो एप्रिल महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता पेंडिंगला आहे तो लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये आता डिपॉझिट होणार आहे. राज्य शासनाने लवकरात महिला बालविकास विभागानं अपडेट देण्यात आले आहे की लवकरात लवकर त्यांच्या सेविका आणि मदतनीस त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर वर्गणी पेमेंट करण्यात यावी असं म्हटलं आहे. हा जी-आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर सदर शासन महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही जी-आर डाउनलोड करू शकता आणि स्पष्ट त्याने रीड करू शकता. तुम्ही जर नवीन माझ्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.